आजनसरा या गावामध्ये मी आलेलो आहो। आजनसरा या गावातली परिस्थिती बघा, मी तुम्हाला दाखवतो। काही नेते मंडळी म्हणतात की आम्ही विकास केलेला आहे, तर या आजनसरा या गावातला विकास दाखवतो तुम्हाला कसा आहे। हा बघा, हा विकास, हा पूल बनलेला, हा मोठा पूल आहे, हा इतका मोठा पूल आहे। हा पूल तिथून खचलेला आहे, त्या भागातून खचलेला आहे। त्या भागातून खचल्यानंतर या बघा, या इकडे बघा, इकडे बघा, बघा हे हा पूल बघा कसा खचलेला आहे। हा पूल पूर्ण खचलेला आहे। या भागातले शेतकरी आहे, आता आजनसरा या गावातले शेतकरी आहे। आजनसरा या गावातला पूल खचलेला, या गावातला विकास बघा कसा आहे। तर तुम्ही इथचे या भागातले शेतकरी आहे? मी आजनसराचे शेतकरी आहे। तुम्ही आजनसराचे शेतकरी आहे? तुमची शेती कुठे आहे? माझी शेती बिलकुल लागून आहे। तुमची शेती अगदी लागून इथं आहे। हा पूल किती दिवसापासून असा खचलेला आहे आणि तुम्ही याच्या पहिले काही तक्रारी वगैरे केलेल्या नाही का? कंप्लेंट केलेल्या नाही का? 3-4 वर्षापासून हा पूल खचलेला आहे। हो, याच्या आधी आम्ही स्थानिक आमदाराकडे कंप्लेंट केली होती, गेलो होतो स्वतः भेटासाठी। हो, पण त्यांनी चॉकलेट देऊन असं आम्हाला मन समजावणी केली आहे। म्हणजे आमदार साहेबांनी काम नाही केलं? काहीच नाही, आणि सांगत आहे का मंजूर आहे म्हणून आपला पूल मंजूर आहे म्हणून आजनसरा येते, पण अजून काम केलं ना 3 वर्षापासून? काहीच नाही। आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना वगैरे काही तुम्ही त्यांच्याकडे कंप्लेंट केली? त्यांच्याकडे दिली होती। या रस्ता कोणता, ह्या रोड कोणता आहे? टाकळी, आजनसरा टाकळी, सोनेगाव पडते मधामध्ये, सोनेगाव पडते आणि वर्धा रोड आहे सर। हा वर्धा रोड आहे। तर आपल्या टाकळीतील मुलं येण्यासाठी बसेसची व्यवस्था आहे, पण ते आता या कारणास्तव पूल खचल्यामुळे बस येऊ शकत नाही। तर मुलं आता पायदळ जातात, आता पायदळ जाणे करतात। बघा, आजनसरा या गावात आल्यानंतर शेतकरी सांगत आहे की हा पूल 3 वर्षापासून खचलेला आहे, आणि 3 वर्षापासून खचलेला असले आज अशी वाईट परिस्थिती आहे। इथून सोनेगाव आणि टाकळी गाव आहे, आणि सोनेगाव टाकळी गाव या गावातले जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी हाच एक रोड आहे फक्त समोर शाळेत जाण्यासाठी, पण त्यांना शाळेत 4 किलोमीटर पायदळ चालावं लागत आहे विद्यार्थ्यांना। म्हणजे आज पावसामध्ये, आता सुद्धा पाऊस सुरू आहे, आणि अशा पावसाच्या परिस्थितीमध्ये या भागातल्या सोनेगाव आणि टाकळी या गावातल्या लोकांना, या विद्यार्थ्यांना, मुलांना, छोट्या छोट्या मुलांना पायदळ जावं लागते, आणि पायदळ 4 किलोमीटर ते जात आहे, आणि 4 किलोमीटर जाऊन ते आपल्या शाळेमध्ये जात आहे। म्हणजे अशी परिस्थिती आमच्या हिंगणघाट तालुक्याची ग्रामीण भागाची आहे। हा जो विकास दाखवलेला तुम्हाला, हा विकास आजनसरा या गावातला विकास आहे। बघा, मी विनंती करतो प्रशासकीय अधिकाऱ्यांना की हा विकास लवकरात लवकर तुम्ही मार्गी लावा आणि या शेतकऱ्यांना न्याय द्या।